पहिल्यांदा गाव पातळीवरचं घाणेरडं राजकारण संपलं पाहिजे. गावातले हे एकमेकांमधले मतभेद, एकमेकांमधला द्वेष, मत्सर, या घाणेरड्या राजकारणामुळे कधीच गावचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून मी एक कीर्तनकार, प्रवचनकार किंवा कोणीतरी समाज प्रबोधनकार आहे म्हणून तुम्हाला उपदेश करतो असं कोणी समजू नका. मी तुमचा एक बांधव आहे, भूमिपुत्र आहे. मला तुमच्याविषयी कळवळ आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो की गावातली जी भांडणं असतात, या गावातल्या भांडणांमुळे गावचा कधीच विकास होऊ शकत नाही. म्हणून गावातली जी भांडणं असतात ही गाव पातळीवरच मिटली गेली पाहिजेत. काय दुर्दैव आहे पाहणं, आपण शहराच्या इतक्या जवळ असून सुद्धा आज आपला विकास होत नाही. कधीतरी याचं कारण शोधलं पाहिजे. आपण आपल्या जवळ आपण बघतो की आपली भांडणं टपऱ्यांवरून आहेत आणि आपल्या भांडणांमुळे बाहेरची माणसं येऊन आज आपल्या इथे मोठमोठी दुकानं त्यांची आहेत, कापड दुकानं त्यांची आहेत, मिठाईची दुकानं त्यांची आहेत, हॉटेल त्यांचे आहेत, टायरचे दुकान त्यांचे, गॅरेज त्यांचे, आणि आपली भांडणं साध्या टपऱ्यांवरून आहेत. अहो, वर्षानुवर्ष राजकारण करून जर समजा गावामध्ये साध्या सुविधा नसतील, मला सांगा ना, वर्षानुवर्ष गावातली माणसं आपण राजकारण करतो, याचा पक्ष वेगळा त्याचा पक्ष वेगळा. या राजकारणाच्या भांडणांमुळे काही माणसं तर एकमेकाची तोंडसुद्धा पाहत नाही. पण राजकारण केल्यासारखं काहीतरी गावचा विकास व्हायला पाहिजे की नको. साधं गावात पाणी नसतं, लाईट नसते, रस्ते नसतात, मग राजकारण करण्याचा नेमका उद्देश काय. समजा गावामध्ये एखाद्या रोडचं काम चालू झालं तर ते रोडचं काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्यापेक्षा त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं म्हणून तो रस्ता थांबवायचा. ते आम्हालाच का नाही मिळालं म्हणून त्या ठिकाणी वादाचा विषय निर्माण करायचा. आपल्याला कुणीच संपवू शकत नाही. आपला अहंकार आपल्याला संपवणार आहे. आपलं अस्तित्व काय, कोणाची ताकद आहे संपवण्याची. आज आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपलं अस्तित्व संपवणार आहोत. आज आपण शहराच्या इतक्या जवळ आहोत, सगळ्या सुविधा आपल्याला आज जवळ आलेल्या आहेत, तरी देखील विकास नाही. नवल वाटतं या गोष्टीचं. आज आपली गावखेड्यातली मुलं, आज कितीतरी गावातली मुलं आज शिकलेली आहेत. मी बघतो की नाही, आज आपल्या या परिसरातली मुलं काही डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील मुलं आहेत आपली. आज मुलं आपली IPS अधिकारी झाली. काय प्रगती केली मुलांनी. म्हणजे त्यांचे प्रयत्न पाहिले तर आपली मान अभिमानाने खऱ्या अर्थाने उंचावते, छाती अशी फुलून येते की बापाने जे काबाड कष्ट केले त्याचं काहीतरी चीज झालं म्हणून. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर काही अशी सुद्धा मुलं आहेत, त्यांना पदवीधर व्हायचं नाही, त्यांना डॉक्टर नको, त्यांना मास्तर नको, त्यांना वकील नको. आपल्याला कोणीतरी शेठ म्हटलं पाहिजे, भाई म्हटलं पाहिजे, युवा नेतृत्व म्हटलं पाहिजे. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. काहीही हो, पण आपली दहशत कायम ठेवायची, बस याच्यासाठी त्यांचा प्रयत्न. आपल्या भावबंधावरतीच छातीत आणायची. रस्त्यात नुसती गाडी जर घासली आणि तो माणूस जर ओळखीचा नसला की 5-25 मुलं बोलावली समजायची फोन करून, मग त्याला बेदम मारायचा. गावामध्ये कोणीतरी फेरीवाला आला की त्याला दम द्यायचा. पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन दहशत करायची, आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन दहशत करायची. अशा दहशत निर्माण करण्याच्या नादामध्ये आपल्या कितीतरी मुलांवर आज पोलिसांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. कितीतरी मुलं आज कोर्टामध्ये आज चक्रा मारत आहेत. बरं, याचं त्यांना काही वाटत नाही ना, अंगावरती गुन्हे दाखल करून घेणं हे त्यांना सध्या भूषण वाटतं. पण मुलांनो, हे भूषण नसून हे खरं तर तुम्हाला आणि तुमच्या कुळाला, तुमच्या गावाला हे दूषण आहे. माझी पहिल्यांदा गावातल्या वडीलधाऱ्या माणसांना विनंती आहे, जी गावातली मोठी माणसं आहेत ना, त्यांनी पहिल्यांदा मुलांना चेतावणी देण्याचं सोडून द्या. याला मारा, याला तोडा, याला सोडू नका, जे होईल ते आपण बघून घेऊ. ही असली भाषा तुमच्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकू शकते. म्हणून पहिल्यांदा तुम्ही डोळे उघडा, आंधळे होऊ नका.
मला असं वाटतं की भविष्यामध्ये असे जर आपण वागलो ना तर आपला सरपंच, नगरसेवक, सभापती हे आपल्या गावातले नसणार आहेत. याचं चित्र आता स्पष्ट दिसतं आपल्याला. आपल्याला अभिमान आहे, आम्ही स्थानिक आहोत, आम्ही गाववाले आहोत. अहो पण जेवढी गावात घरं नाही ना तेवढे फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये आहेत. आज आपल्या गावाच्या भोवती जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत 19 माळ्याचे टावर आहेत, 22 माळ्याचे टावर आहेत. जेवढी एका गावात घरं नाही तेवढे फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याला कुणीच संपू शकत नाही, कोणाची ताकद नाही संपवण्याची. फक्त आपला वेडेपणा, आपलं अज्ञान, आपला अहंकार, आपला मूर्खपणा आपल्याला कायमचं संपवू शकतो. आज सगळ्या बाबतीमध्ये आपण सक्षम आहोत. फक्त विचारांचा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे. मी आजच्या प्रसंगी आपल्याला एवढंच सांगेन, कोणाचा वापर कधी करू नका आणि दुसऱ्याला स्वतःचा वापर करून देऊ नका. शिका, सुशिक्षित व्हा, सुसंस्कारी व्हा आणि गावात शांतता नांदून आपला माणूस कसा सुखी होईल याचा विचार करा. आपल्या माणसांच्या सुखामध्ये आपण सुख माना. मी एक अत्यंत कळवळ्याने आपल्याला हे सगळं सांगतो. आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर कसं बनवता येईल याचा विचार करा. नमस्कार.